तर नमस्कार मित्रांनो, कसे आहेत आपण? स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वागत आहे. आज आपण चाललो आहे खरसुंडीला. आपल्यासोबत आहे मी, रामदास दादा, पप्पा आणि थोडेसे मम्मी वगैरे, म्हणजे मम्मी वगैरे आहे. मग आता चाललो होतो. मग जवळपास आत्ता किती 12:48 वाजल्यात आणि थोडंसं पप्पाचं इथं काम होतं इलेक्शनचं, त्यामुळे आलो होतो. तर चला मग हे आवरून पटकन निघूया. आणि 2-4 दिवस झाले ब्लॉग्स पण अपलोड झाले, ते कंटेंटच गावत नव्हता. ठीक आहे, आतापासून होतील. तर चला करूया व्हिडिओची सुरुवात. मित्रांनो, आत्ता आम्ही आलो होतो पेट्रोल भरायला आणि इथं मम्मी आणि रामदास आता मागं बसलेले आहेत आणि आपण चालवायलोय. म्हणजे थोडासा लफडा झाला, त्याचा व्हिडिओ घ्यायचा होता. नाही पण असं आपण घेऊ शकत नाही आपलं, कारण त्या व्हिडिओ मध्ये आर्यन हा इतका भांडण करत होता. ते भांडण करताना म्हणून का आम्ही असला काय व्हिडिओ शूट नाही केला असा विचार. जसे असते थोडंसं रोडचं काम चालू होतं आणि एक माणूस आला मध्ये, मग ते काय बोंबलायला लागलं. मग आम्ही पण बोंबलायला सुरू केलं. आहे नाही पण आर्यन तू लय आपलं भांडण करतो जरा, म्हणजे तुझा जरा राग जरा कंट्रोल आपलं करत जा, कारण इतका पण राग बरा नाही आपला. आणि ते आपलं कसं म्हणतात, आणि हे ह्याच्यावरनं सिग्नलवरनं थोडंसं असं झेंड्यावानी भेटलं, मग ते एक परचेस केलं. गाडीला भारी दिसतंय, हे की नाही? ओके. मित्रांनो, आत्ता आपण आलोय खरसुंडीला. जसं की बघू शकता, गाडी वगैरे पार्क केलेली आहे. मस्तपैकी आलोय. यायला थोडासा टाइम झाला बरं का. 1 सेकंड, ब्राईटनेस थोडा कमी झालाय. ब्राईटनेस वाढवतो म्हणजे कसं टायमिंग थोडंसं दिसेल. बघू शकताय 2:45 पावणे, म्हणजे 2:45 वाजायला. थोडासा वेळ झाला, ट्रॅफिक पण खूप जास्त होतं, त्यामुळे वेळ लागला. नाहीतर आलो असतो आपण 1 अडीच किंवा 2 पर्यंत आलो असतो. तर चला मग पप्पांचं थोडंसं काम होतं, ते पण झालेलं आहे. जरा आमचा जरा भांडण झालं. हां, थोडंसं चालतं जरा असतं, ते काय नाही करतो त्यामुळे पण जरा आम्हाला टाइम आपला झाला. हां, तिथं काय जास्त काय नाही, 10-15 मिनिटं गेले. 15 मिनिटं गेले, पण आमच्या आर्यनचं माइंड आपलं रिलॅक्स होण्यासाठी 1 तास गेले. नाही झालं तर रिलॅक्स झालं. आता आपण आलोय दर्शनाला. जसं की तुम्ही बघू शकता, जास्त काय वरडत नाही मी, कारण उगाच डिस्टर्ब होईल लोकांना. बरोबर आहे? हो बरोबर. चला मग दर्शन सिनेमॅटिक तेच एन्जॉय करा. ओके. पंढरपुरात काय घेतला ते विठ्ठलाची मूर्ती. तर आता आमचं दर्शन वगैरे सगळं झालेलं आहे आणि बाहेर आलेलं आहे. डोक्याला ते काय लावलेलं आहे, गुलाल वगैरे. चाललोय आता. काय झालं? हसायला काय झालं? पुढे तर मित्रांनो, आपलं सगळं दर्शन झालेलं आहे. आपण आलोय मंदिराच्या बाहेर. जवळपास 7 वाजले, 3:21. तर चला मग अजून पुढे आपण कुठे जातो बघूया. बाजार एक भरलाय बाहेर, बाजारमधून थोडंसं काहीतरी घेऊया. आता रामदास तिकडे गेलाय, मम्मी पप्पा इकडे गेलेत. मी कुठे जाऊ काय समजा ना. आता रामदास एकटं चाललाय, त्यामुळे तिकडे जाय. मी काय बोलायला माझं मला समजा ना. सगळं दर्शन घेतलंय, तर आपण डायरेक्ट त्याचा बाहेरच्या साईडला बाजार भरलाय आणि एकदम भारी वाटलं मंदिरात आलं. एकदम वातावरण बघू शकता, तर सांगण्याचं गरज नाही. हो रामदेव बाबा, कुठे चालला? हां, जाऊन द्या. तर दर्शन वगैरे सगळं झालेलं आहे आणि आत्ता आपण आलोय जरा फालुदा किंवा आईस्क्रीम वगैरे खाऊया. आणि हे आमचे रामदेव बाबा थोडेसे दर्शन घ्यायला गेलेले आहेत. अरे अजून किती कुठं चालल्यात अजून? ओम नमः शिवाय. तर मग झालं काय दर्शन? म्हणजे काय हां, म्हणजे एखाद्या जर आपण गावात आलो तर त्या मंदिराच्या आजूबाजूला जितके देव असतील त्या प्रत्येकाचं दर्शन घ्यायला लागेल, नाहीतर ही देव अजून नाराज होतो. हे येतील आपलं आमच्याकडे आला नाही. म्हणजे मेन तुम्ही मंदिरात जाऊन हे दर्शन घेऊन आला, आमच्याकडे आला म्हणून कुठं नाराज होईल नको. नाही, बरोबर आहे. मित्रांनो, आता आपण फायनल निघालो आणि थोड्या मधल्या वाटेत आलो. जवळपास 1 किंवा 2 किलोमीटर पुढे आलो होतो आणि इथं बाप्पा गेले दर्शन घ्यायला. आणि इथं आपली गाडी वगैरे आहे. जवळपास चला 5 वाजायला आले. एका तासाभरात जर ट्रॅफिक नसेल तर 1 तासाभरात आपण जाऊ शकतो. त्याचा का कॅमेरा उघडला तर एक फोटो काढूया. ओके. तर चला मग आतल्या मेंबरची थोडीशी जरा हे करूया, काही इंटरव्ह्यू घेऊया. हा स्वतः मी बघू शकतो काचेत दिसत आहे. तर काय म्हणताय मग? काय नाही बघा, आम्हाला बसून कंटाळलंय ना. काय होईल अरे, मी असं का होतो आपलं, आपण मी असं का होईल, काय विषय? मग मम्मी बाजारला एवढा का टाइम लागला? अरे कसं आहे माहिती आहे का,
बाजार अरे मी पण असं का वागल्यावर म्हणजे प्लस मायनस का होईल. मित्रांनो आता आपण थांबलेलो आहे जस्ट इथं म्हसोबा मंदिरपाशी आलेलो आहे घाटावर. आणि तुम्हाला असे म्हणजे ही जी म्हणजे गाडी आमच्या घरी आली होती तेव्हा फर्स्ट गाडी ड्रायव्हिंग मी इथंच केली ती घाटात. म्हणजे मला आधी गाडी चालवायला येत नव्हती, काकासोबत वगैरे सगळे होते. आणि मग त्या काकांनी मला डायरेक्ट घाटातच गाडी दिली ती याच ठिकाणी खालून थोडंसं. ते तुम्हाला व्हाईट गाडी दिसत आहे, एक सेकंड, ही मागची शेवट एकदम बॅक साईडची, तिथून मला गाडी शिकायला देते. तिथनं मी असं करत सगळं घाट पार केला होता. म्हणजे मी गाडी ॲक्च्युली घाटमध्ये शिकलेलो. आता म्हणजे इथं आलो का नाही मला तेच आठवते. इथे एक तलाव आहे, दाखवतो तुम्हाला. आहे पाणी भरलेलं आहे यात, नाहीतर अरे बापरे चांगलं भरलं आहे पाणी यात. तरी नाहीतर सहसा म्हणजे जास्त करून हे तलाव म्हणजे उन्हाळ्यामध्ये खालीच असतं, पण आता आहे भरलेलं आहे तलाव मस्तपैकी. तरी पण थोडंसं कमी आहे, पण भरलेलं आहे एकदम ठीकठाक. ठीक आहे, आपली गाडी पण येत आहे, एकदम कडक दिसत आहे मस्त. रोड पण एकदम भारी होता मित्रांनो. रोड एकदम शेवट होता. म्हणजे इथून खरसुंडीपर्यंत जो आपला रोड आहे का नाही तो एकदम मजेत होता, एकदम स्मूथ एकदम मक्खनच होता. पण आता ह्याच्या पुढनं जर आपण माईघाट क्रॉस करून थोडासा पुढे गेलो ना हायवे, आणि पुढे एक हायवे आणि त्यात तासगाव. तासगावच्या पुढं तासगावपासून असलं ट्रॅफिक आणि रस्ता तर आई शपथ असला बाद आहे रस्ता, लई खतरनाक. म्हणजे रस्ता पूर्णच उघडून टाकला आहे नवीन रस्ता करण्यासाठी. पण असं ठीक आहे, आता इथून ते मोस्टली तासगावपर्यंत रस्ता एकदम क्लिअर आहे. तासगावपाशी थोडंसं ट्रॅफिक लागेल आणि तासगावच्या पुढे ट्रॅफिक आणि रस्ता खराब दोन्ही पण आहे. ठीक आहे, जरा काम चालू आहे, बघूया आता. पप्पा त्यांनी गेल्या जात मित्रांनो. इथून दिसतंय बघा तो जो तुम्हाला व्हाईट म्हणजे येलो कलरचा सिग्नेचर बोर्ड दिसत आहे ना, साईन बोर्ड, तर तिथून मी ॲक्च्युली गाडी घेतलेली. तिथून असं वर चढवत येऊन डायरेक्ट तिकडं थांबवलेली. हा जो घाट क्रॉस करून म्हणजे हा जो घाट क्रॉस करून तिकडे एक रोड जातोय ना, तिथे केला होता स्टॉप. पण ठीक आहे, आता काय गाडी परफेक्ट ट्रेन झाली. आता रामदादा त्यांनी आलेले आहेत, अजून पप्पा आलेले नाहीत. ठीक आहे, बघूया आता. तर रामदादा वगैरे खात बसल्यात. काय का खोबरं खात बसला. ओके, हाय. तर तुम्हाला हे आपलं कसं वाटत आहे तुम्हाला निसर्ग? मस्त. अरे माकडं पण आहे. हॅलो माकडांनो, कसं चाललंय? या माकडांना सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. ठीक आहे.